आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। किती काय काय केलं या भावनाला मागे खेचण्यासाठी। त्या लक्ष्मीला शेंदूर घालून सरबत पाजलं, त्या व्यंकीचं खोटं लायसन बनवून घेतलं, प्रकाशने खोटी साक्ष सुद्धा दिली। पण ही भावना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मार्ग काढतेच। प्रत्येक वेळी ती कोर्टात कोणाला ना कोणाला हजर करतेच। हे असं करून ना ती स्वतःची बाजू स्ट्रॉंग करून घेतेय। आणि रवी, हे असंच होत राहिलं ना तर ही केस आपल्या हातून निसटून जाईल। Unfortunately, what you are saying is right, darling. मी पण याच सगळ्याचा विचार करतोय। पण आता विचार करून काय उपयोग? विचार आधी करायला हवा होता। आता ऍक्शन घ्यायची वेळ आहे। तुझा बडबड बंद करतेस का? म्हणजे मला सुचेल काय ऍक्शन घ्यायची। आधीच बाकीचे टेन्शन्स कमी नाही आहेत माझ्या डोक्याला। तू बडबड करून ना डोक्याला शॉट लावू नको। माइंड युअर लँग्वेज रवी। तू माझ्या भावाच्या घरात राहून आमच्याच पैशावर जगतोस हे विसरू नकोस। आणि तुझ्या दादाचाच पैसा टिकावा, तो आपल्या जवळ राहावा म्हणूनच एफर्ट्स घेतोय सुपर्णा। हे बघ, हे जर असंच चालू राहिलं ना तर पैसा कोणाचाही असू देत, तो ना तुला मिळेल ना मला। ती भावना जर स्ट्रॉंग झाली तर वी बोथ आर फिनिश्ड। हे तू गेले कित्येक महिने बोलतोयस पण करत काहीच नाहीये। म्हणजे तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये। तर तू व्यंकीच गुन्हेगार आहे हे मलाच सिद्ध करावं लागेल। तारीख कधी ठरवावी लागेल? सई, आपण तुमचा साखरपुडा घरच्या घरी करणार आहोत, चालेल ना ग? नाही म्हणजे आम्ही उरकत घेतो असं नको वाटायला तुला। कारण काय, हल्लीच्या मुलींची खूप स्वप्न असतात की नाही। आपला साखरपुडा लग्न अगदी ग्रँड व्हायला हवं। हल्ली काय असतं ते डेस्टिनेशन वेडिंग, तसं काहीतरी। काकू, हो ग्रँड वेडिंगचा उपयोग काय? आपलं माणूस हे आपल्या आवडीचं, विश्वासाचं, आपल्याला जपणारं हवं। सई, तुझी काय काय स्वप्न आहेत लग्नाबद्दल? सी, ग्रँड वेडिंग असावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण मला ऑनेस्टली असं वाटतं की मला नटण्या थटण्यात जेवढा इंटरेस्ट आहे ना तेवढाच इंटरेस्ट मला ते विधी जाणून घेण्यात सुद्धा आहे। त्यामुळे मी तर गुरुजींना सांगणार आहे की तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, पण त्या विधींचा अर्थ मला नीट समजावून सांगा। खरंय बाई। विश्वा, काय झालं? सगळं व्यवस्थित पार पडलं ना? काय झालं ग? बरं, तुम्हा दोघांमधला विषय असेल तर नाही सांगितलंस तरी चालेल, पण अगं बोल त्याच्याशी, त्याला बोलतं कर। तो असं गप्प गप्प राहिला ना तर घुसमट होईल अगं त्याची। ठीक आहे, आत्ता जस्ट खोलीत गेलाय, त्याला त्याचा वेळ घेऊ देत। 5-10 मिनिटांनी जाऊन बोलते त्याच्याशी। बघ, जसं तुला योग्य वाटेल। आजी, मला तुमच्याशी केस संदर्भात थोडंसं बोलायचं होतं। दारातून लावून घे जा। दार? मदत मागायला आली आहेस की नसत्या शंका कुशंका काढायला आली आहेस? बोल, काय बोलायचंय? आजी, कोर्टाने आम्हाला उद्याचा एकच दिवस दिलाय
आणि गाडे पाटलांची सून जिंकावी असं तुम्हाला वाटतंय ना, मग मला तुमची मदत हवी. जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा पोलिसांना एक CCTV फुटेज मिळालं होतं आणि मी वारंवार मागणी करून सुद्धा पोलिसांनी ते CCTV फुटेज आम्हाला कधीच दाखवलं नव्हतं. मग जेव्हा आता मी कोर्टात विनंती केली CCTV फुटेज दाखवण्याची, तेव्हा कोर्टात ते दाखवलं गेलं, पण तो कॅमेरा वेगळा असणार, कारण त्यात त्या गाडीचा नंबर, ती गाडी कोण चालवत होतं हे काहीही दिसत नव्हतं. आणि आता जर का मला योग्य CCTV फुटेज नाही ना मिळालं तर मी ही केस हरू शकते असं मला वाटायला लागलं. आणि ते योग्य CCTV फुटेज मिळण्याकरता मला तुमची मदत हवी आहे आजी. त्या CCTV फुटेजवरून ती गाडी व्यंकीदादा चालवत नव्हता हे स्पष्ट होईल आणि मग नेमकी कोणाची धडक बसली ते सुद्धा आपल्याला सापडू शकेल. आजी मला खात्री आहे त्या CCTV फुटेजमध्ये त्या गाडीचा नंबर दिसत असणार आणि म्हणूनच ते CCTV फुटेज लपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी आजी. मला एक गोष्ट कळत नाहीये आणि की या सगळ्या केसच्या मागे अधिराज दादा आणि संपत काका का लागले. पण आता जाऊ दे, मला या सगळ्याच्या मागे लागता नाही येणार. आता मला प्लीज तुम्ही मदत करा. दिली तुला मदत, पण एका अटीवर. मला तुमची कुठली अट मान्य असेल. थांब थांब, गडबड करू नकोस, नीट विचार करून बोल. आजी, आत्ता मला माझा भाऊ सुटण्यापेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काही वाटत नाहीये. ठीक आहे, माझी अट मान्य केलीस असं मी गृहीत धरते. वेळ आल्यावर कळेलच तुला माझी अट कोणती आहे ते. मला तुमची अट मान्य आहे, पण जर तुम्ही मला CCTV फुटेज दिलं तर. ए, शब्द देऊन झोपा काढणाऱ्यातली मी नाही. तूच दिलेलं वचन विसरू नकोस म्हणजे झालं.